हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 11. क्रिया नाशाब्दवे चिंता नाशो तस्माद्वासनाक्षय वासना प्रक्षयो मोक्ष सा जीवनमुक्ती रिष्यते. पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 12. सर्वत्र सर्वता सर्व ब्रह्ममात्रावलोकनम सब्धाव भावा नादाद्या द्वासनालय मश्नुते. अक्रिया योगे चिंता नाश होतो, त्या योगे वासना नाश होतो. वासना नाश म्हणजे मुक्ती, म्हणजेच जीवन मुक्ती होय. सर्वत्र सर्वस्वात सर्व काही ब्रह्म आहे असे दृष्टोपत्तीस येते. अशी सद्भावना दृढ झाल्यावर वासनेचा नाश होतो. प्रत्येकालाच ताणतणाव, काळजी, चिंता नको असतात. इतकेच काय तर कृती करायलाही नको असते. परंतु तरीही सर्वांना कर्त्याचा भाव हवा असतो. हा कर्त्याचा भाव चिंता निर्माण करतो. आपण करायला जातो एक आणि होते भलतेच. आपण त्यात पुरते फसतो. आपल्या मागे कर्तृत्वाबरोबर दायित्वाचा ससेमिरा सुरू होतो. त्यामधून बाहेर होणे त्रासदायक असते. परंतु जर आपण करता नसलो तर आपल्यावर दडपण नसते. काळजी करण्यासारखे काही नसते. समारंभाचे प्रयोजन, आयोजन, नियोजन नसले तर खुर्चीत बसून समारंभ पाहायला आपण मोकळे असतो. याचा अर्थ समारंभाचे प्रयोजन, आयोजन, नियोजन करू नये असा नाही, तर तसे जरूर करावे, परंतु तरीही त्याचे कर्तृत्व घेऊ नये. सर्व काही प्रभू विभू करत आहे हा भाव जोपासावा, म्हणजे अकर्म योग प्राप्त होतो. आपण मोकळेपणाने कृती करतो. आपण कार्याच्या यशाची मोबदल्याची जबाबदारी कारण कार्याच्या यशाची मोबदल्याची जबाबदारी आपल्यावर नसते. ती त्या प्रभू विभूवर सोपवलेली असते. आपण चिंतामुक्त होतो. जर चिंता नसल्या तर वासना नसतात. कारण चिंता असल्या की त्या प्रक्षोभित विचारात शांततेसाठी आपल्याला वासना सुचतात. मग त्याला विरंगुळा म्हणा किंवा हवा बदल म्हणा किंवा आणखी काही म्हणा. चिंतांमुळे नैराश्य येते. चित्त कोमेजलेले असते. ते प्रफुल्लित करावे या नावाखाली आपण वासनांच्या आहारी जातो. त्यामुळे प्रमाद होतात, संचित निर्माण होते. आपण चिंतामुक्त झाल्यास वासना मुक्त होतो, संचित मुक्त होतो, आणि तीच मुक्ती असते. अशी मुक्ती म्हणजे जीवनमुक्ती असते. कारण आता जीवन सहजच जगले जाते. ते नैसर्गिक आणि नियतीला अपेक्षित असे असते. जीवन मुक्ती प्राप्त झाल्यावर सर्वत्र ब्रह्म आहे अशी प्रचिती येते. ही सृष्टी एक लीला होते. आपल्यात साक्षी भाव येतो. वासना, कामनांचा समूळ नाश होतो. पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 13. प्रमादो ब्रह्मनिष्ठायां न कर्तव्य कदाचन प्रमादो मृत्युरित्याहु विद्याया ब्रह्मवादिनः. आता पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 14. यथापकृष्टं शैवालं क्षणमात्रं न तिष्ठति आवृणोति तथा माया प्राज्ञं वापि परामुखम. आत्मब्रह्मात प्रविष्ट झाल्यावर कधीही चुकूनही प्रमाद करू नये. ब्रह्मवादी म्हणतात की असे केल्यास तोच मृत्यू असतो. ज्या प्रकारे पाण्यात शेवाळ दूर केलं तरी ते पाण्याला झाकूनच ठेवतं, तसेच ज्ञानी आत्मब्रह्म प्रतिष्ठनापासून जरा जरी दूर झाला तरी माया त्याला त्वरित झाकळून घेते. आत्मब्रह्मात प्रविष्ट झाल्यावर योग्याला फार फार काळजी घ्यावी लागते.
येथे योगी मुक्ती प्राप्त करून योगधामी यात्रेच्या अंतिम अवस्थेला पोहोचलेला असतो. आता फक्त ते दिव्य द्वार उघडायचे असते. त्या योगे योगधामी प्रत्यक्ष योगेश्वरात प्रवेश व्हायचा असतो. परममुक्ती प्राप्त व्हायची असते. अशा वेळी जराही चुकूनही प्रमाद करू नयेत. योगी कुटुंबात समाजात राहत असतो. आजूबाजूला भौतिक लोभ प्रलोभने खुणावत असतात. अशा वेळी योग्याने आत्मब्रह्माचरण ढळू द्यायचे नसते. तसे झाले तर त्याचे पूर्णतः पतन होते. तो पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. त्याचे आयुष्य पुन्हा पहिल्यापासून सुरू होते. पुन्हा 84 लक्ष योनींची यात्रा करावी लागते. ऋषींनी यासाठी येथे एक उदाहरण दिलं आहे. पाण्यात शेवाळ साचलेलं असतं, त्यामुळे पाणी झाकून जातं. आपल्याला पाणी भरायचे असल्यास आपण शेवाळ दूर करतो आणि पाणी भरतो. आपली घागर तपेले पाण्यापासून दूर गेले की शेवाळ पुन्हा पाण्याला झाकून घेते. ऋषी सांगतात की योगधामी पोहोचलेल्या योग्याचे हे असेच होते. तो जरा जरी आत्मब्रह्मापासून दूर गेला तरी त्या छोट्याशा छिद्रामधून माया त्याला झाकून घेते. मायेच्या प्रभावात तो पुन्हा अडकतो. कली शिरायला एखादी सूक्ष्म फटही पुरे होते. यास्तव अंतिम अवस्थेला पोहोचलेल्या योग्यांनी फार फार काळजी घ्यायची असते. हरिओम.